नमस्कार, संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे ढाबा स्टाईल चिकन करी। तर चिकन करी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण घेतला आहे 1 किलो चिकन। ते स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथे मी धुवून घेतला आहे, तुम्ही पाहू शकता। तर चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण टाकणार आहोत 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हिंग, 2 चम्मच धना पावडर आणि 1 कप दही टाकलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण टाकणार आहे अद्रक लसूण पेस्ट। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, चिकनला व्यवस्थित लागलं पाहिजे। त्यानंतर चिकन 20 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया। त्यानंतर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवूया। कढईमध्ये टाकणार आहोत 4 चम्मच तेल। तेल थोडंसं गरम झालं की मॅरिनेट केलेलं चिकन तेलामध्ये टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। 5 मिनिट असेच मंद आचेवरती चिकन परतून घ्यायचे आहे। हे पहा, इथे मी छान परतून घेतलं आहे। त्यानंतर झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊया। त्यासाठी झाकण ठेवलं आहे आणि झाकणवर टाकूया 1 ग्लास पाणी। असं चिकन शिजवून घ्यायचं आहे। चिकनला खूप पाणी सुटलेलं आहे, हे पहा। याच पाण्यामध्ये आपण चिकन शिजवणार आहे। त्यानंतर आपण मसाला काढून घेऊया। मसाल्यासाठी आपण घेतला आहे कांदा, खोबरे, अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि टोमॅटो। सर्वप्रथम आपण कांदा भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये टाकूया कांदा आणि कांदा छान भाजण्यासाठी आपण टाकूया 1 चम्मच तेल। छान लालसर होईपर्यंत कांदा भाजायचा आहे। हे पहा, छान लालसर होईपर्यंत मी कांदा इथे भाजलेला आहे। काढून घेऊया आणि त्याच तव्यावरती आपण भाजणार आहे खोबरे। खोबरेही छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे पहा, खोबरे लालसर व्हायला लागले आहे। हे पहा, छानसे खोबरेही भाजले आहे। काढून घेऊया। इथे चिकनही शिजले आहे। त्यानंतर आपण वाटण करून घेऊया। वाटण करण्यासाठी घेतलं आहे लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि पुदिनाचं एकत्र वाटण करून घ्यायचं आहे। हे पहा, आणि कांदा, खोबरं, लसूण आणि टोमॅटोचं एकत्र वाटण केलं आहे। त्यानंतर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवूया। त्यामध्ये टाकूया 2 चम्मच तेल। तेल थोडंसं गरम होऊन देऊ। त्यामध्ये टाकूया अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिनाची पेस्ट आणि छान 2 मिनिट परतून घेऊया। हे पहा, इथे मी छान पेस्ट मंद आचेवर परतून घेतली आहे। त्यामध्ये टाकूया मसाले। त्यासाठी सर्वप्रथम टाकले आहे हळद, अर्धा चम्मच, कांदा लसूण मसाला 1 चम्मच, एव्हरेस्ट चिकन मसाला 1 पुडी, त्यामध्ये साधारण 1-1.5 चम्मच असेल। त्यानंतर टाकला आहे गरम मसाला आणि घरगुती मसाला 1 चम्मच। व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर टाकला आहे आपण चिकनचा जो रस्सा निघलेला आहे चिकन शिजवताना तो, आणि त्या रस्स्यामध्येच मसाला छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर टाकला आहे कांदा, खोबरं, लसूण आणि टोमॅटोचं वाटण आणि हा मसाला एकदम तेल सुटत तोवर
छान परतून घ्यायचं आहे. हे पहा, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. त्यानंतर टाकूया चिकन. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया गरम पाणी. तुम्हाला ग्रेव्ही जेवढी जास्त हवी असेल तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. तर ढाब्यामध्ये तर ग्रेव्ही थिकच ठेवतात, त्यामुळे तुम्ही कमी पाणी टाका. आणि त्यानंतर टाकूया 1 चम्मच मीठ, कारण की मीठ चिकन शिजवतानाही आपण टाकलं होतं त्यामुळे. आणि छान उकळी काढून घेऊया. गॅस मंद आचेवर ठेवून छान 10 मिनिटे उकळी काढून घेतली आहे. त्यानंतर टाकूया कोथिंबीर आणि अजून 7 मिनिटे छान मंद आचेवरती चिकन शिजवून घेऊया. हे पहा, छान चिकन शिजले आहे. असे चिकन बनवल्यास खूप टेस्टी लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.